त्या रिलेटेड कुठले कुठले फीचर आहेत का, मग ते सेम फीचर आपल्या रिझ्यूममध्ये आहेत का. जर मॅच झालं तर तुमची प्रोफाईल शॉर्टलिस्ट होणार आहे. तुमचा रिझ्यूमे खूप कमी 1 to 2% फक्त तो रिक्रुटरपर्यंत पोहोचत असतो. यार आपण कुठं चुकतो हेच आपल्याला कळत नाही, तर आपण प्लॅन ऑफ ॲक्शन काय घेणार. तर हा पण एक पॉईंट आहे. रिक्रुटर आहे आणि त्याला नोकरी आणि लिंक्डइनवरून तुमची जी प्रोफाईल आहे ती शॉर्टलिस्ट करायची आहे. तर तुम्ही ती शॉर्टलिस्ट कसं करणार. आपल्याला सांगितलं जातं की यार तुम्ही जास्तीत जास्त अप्लाय करा. मग आपण काय करतो, डेली 30, 40, 50 मॉर्निंगला अर्ली मॉर्निंग नोकरीवरती म्हणा, लिंक्डइनवरती म्हणा अपडेट करतो प्रोफाईल आपल्या. तरी पण आपल्याला काय होतं ना की रिक्रुटर कॉल करत नाही. मग मनात एक डाऊट येतो किंवा क्वेश्चन येतो की यार आपलं काय चुकतंय, माझा रिझ्यूम इतका वाईट आहे का, माझा रिझ्यूम शॉर्टलिस्ट का होत नाही, रिक्रुटर मला कॉल का करत नाही, मार्केटमध्ये जॉब आहेत का. एन नंबर ऑफ क्वेश्चन्स आपल्या डोक्यात येतात. आज आपण हे सगळे क्वेश्चन्स, सगळे तुमचे डाऊट्स डिस्कस करूयात, डीप डाईव्ह करूयात आणि त्यावरती सोल्युशन काय आहे जेणेकरून तुम्हाला डेली कॉल्स यायला स्टार्ट होतील. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती जर सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी देव दुबाले, तुमचा IT वाला देव या चॅनलवरती स्वागत करतो. रियालिटी अशी आहे ना की जे फ्रेशर्स आहेत किंवा एक्सपिरियन्स आहेत, जे लोक काय करतात ना, ज्यांना जॉब पाहिजे किंवा ज्यांना जॉब स्विच करायचा आहे, ते डेलीमध्ये रॅन्डमली 40-50 डेली अपडेट करतात. आपल्याला सांगितलेलं आहे अप्लाय करायचे, जॉब अप्लाय करायचे आपल्याला येणार. रॅन्डमली अप्लाय करणं सगळ्यात मेन काय माहिती का, ट्रूथ तुमचं इथेच चुकतं. काय होतं ना, रिक्रुटरला एका पोझिशनला, आता समजा तुम्हाला एखादी पोझिशन भेटली की इथे जॉब ओपनिंग आहे, तिथं मी ॲटलिस्ट म्हणजे जे काही ॲनालिसिस आहे त्यानुसार सांगतो, एका पोझिशनला मोर दॅन 300+ जॉब अप्लाय केले जातात. मग आता सगळ्यात मेन काय होतं की 70% जे जॉब्स आहेत ना ते ATS ट्रॅकिंग म्हणजे जे काही ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टीम्स आहे तेच तुमचं काय करतं, रिजेक्ट करतं. तर आता 10 to 15% मग ते रिक्रुटरपर्यंत पोहोचतात. म्हणजे काय की जे लाखोंची संख्या आहे, जे लाखोंचे रिझ्यूम्स आहेत त्यामध्ये तुमचा रिझ्यूम्स रिजेक्ट होतोय. ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर त्यानंतर काय होतं ना, तर सगळ्यात मेन कुठला गेम आहे माहिती का तुम्ही, जे तुमचा जॉब सर्च करता ना तुम्ही, जॉब सर्च आणि हा नंबरचा गेम आहे. तुम्ही किती जॉब सर्च करता आणि कशा प्रकारे करता ना, त्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सो प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल की आपण काय करतोय, कारण आपण कुठलीही स्ट्रॅटेजी यूज करत नाही. आपण फक्त क्वांटिटीवरती भर देतो, आपण क्वालिटीवरती भर देत नाही. सगळ्यात मेन स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही बल्क अप्लाय जर केलं ना तर तो रिझ्यूम तुमचा स्पॅममध्ये पडतो. पण तेच जर तुम्ही टार्गेटेड अप्लाय केलं ना तर तुम्हाला कॉल यायचे चान्सेस अजून थोडेसे वाढतील. नोकरी आणि लिंक्डइनच्या 2025च्या ॲनालिसिसनुसार डेली ज्यांनी 40 रिझ्यूम्स ब्लाइंडली अप्लाय केले ना त्यांना हार्डली मंथली त्यांना 1 ते 2 कॉल आले फक्त. आणि पण ज्यांनी 5 ते 7 रिझ्युमे प्रॉपर प्लॅन करून, जे टार्गेटेड ऑडियन्स आहे, टार्गेटेड कंपनी आहे, त्यांना जर ते अप्लाय केलं तर त्यांना 5x जास्त रिस्पॉन्स भेटलेला आहे. आणि हे नोकरी आणि लिंक्डइनचा डेटा सांगतोय. बरं, मग आता काय करायचं. प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण बघितलं, आपण रिझन कसं करायचं, पण आपल्यावरती ते कसं अप्लाय करायचं, आपण काय केलं पाहिजे ते आता आपण सोल्युशन बघूयात. सगळ्यात नंबर 1, कुठलाही जॉब तुम्हाला रिसीव्ह झाला लगेच अप्लाय करायचं नाही, अजिबात अप्लाय करायचं नाही. त्यानुसार काय करायचं ना, त्याचं जॉब डिस्क्रिप्शन गो थ्रू करायचं. जॉब डिस्क्रिप्शन गो थ्रू केल्यानंतर समजा तुम्ही ऑटोमेशन टेस्टिंगला करताय, कारण मी ऑटोमेशन टेस्टर आहे म्हणून तुम्हाला एक्झाम्पल ते देतोय. ऑटोमेशन टेस्टिंग विथ सेलेनियम हा कीवर्ड तुमच्या रिझ्यूमवरती आहे का, हे आधी तुम्ही फाइंड आउट करा. कीवर्ड्स नसेल ना तर मला सांगा, जर एखादा समजा आता रिक्रुटर आहे आणि त्याला नोकरी आणि लिंक्डइनवरून तुमची जी प्रोफाईल आहे ती शॉर्टलिस्ट करायची आहे, तर ती शॉर्टलिस्ट कसं करणार आहे, डायरेक्ट टाकणार सॉफ्टवेअर टेस्टर ऑब्लिक मॅन्युअल प्लस ऑटोमेशन ऑब्लिक SQL टेस्टिंग ऑब्लिक API टेस्टिंग. ओके, प्रॉपर क्लिअर एक हेडलाईन जर तुम्ही व्यवस्थित जर टाकली तुम्ही तिथे, किंवा तुमचे हे जर कीवर्ड असेल ना तर तुम्हाला तो जो तुमचा रिझ्यूमे आहे ना तो एकदम शॉर्टलिस्ट व्हायचे चान्सेस जास्त आहेत. नोकरीवरती म्हणा सेम तुम्हाला टाकायचे, तुमची प्रोफाईल काय असणार आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग मॅन्युअल विथ ऑटोमेशन SQL. त्यानंतर तुम्हाला काय असणार आहे तुमचं तिथे API टेस्टिंग. म्हणजे काय की जर API टेस्टिंग असेल तरी पण मला येणार, SQL असेल तरी पण येणार, मॅन्युअल प्लस ऑटोमेशन असेल तरी पण येणार, सॉफ्टवेअर टेस्टिंग असेल तरी पण येणार. हे असे जे कीवर्ड आहेत ना क्लिअर, हे तुमच्या नोकरीच्या प्रोफाईल म्हणा, लिंक्डइनचे प्रोफाईल म्हणा, हे असले पाहिजे. आपल्याला जास्त कॉम्प्लिकेटेड करायचं नाहीये, कुठं म्हणजे सगळं जावा पायथन हे ते सगळ्यात नाही टाकायचे. प्रोफाईलच्या स्पेसिफिक तुम्हाला कीवर्ड आले पाहिजे.
जेवढे पण कीवर्ड्स आहेत ते पण नाही टाकायचे. मग त्यांनी पण काय होतं की आपल्याला कुठंच भेटत नाही, कारण तो प्रोफाईल जर काही बाकीचे जे काही कीवर्ड्स टाकत गेले ना, तर तुमचे प्रोफाईल शॉर्टलिस्ट होणार नाही. तर प्रॉपर मेंटेन करा. जसं मी आधी पण खूप व्हिडिओजमध्ये मेन्शन केलं आहे, नेटवर्किंग आणि रेफरल्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. रेफरल्सला 30 to 40% जॉब जातात, त्यांना ते भेटतात. मग तुमच्याकडे फक्त 60 to 70चा फक्त एक म्हणजे हे राहतो की आपल्याला त्यामध्येच शॉर्टलिस्ट करायचं आहे. मग त्यामध्ये तुम्ही रँडम अप्लाय करताय, मग चालणार नाही. त्यामुळे सांगतो मी तुम्हाला, प्लॅन करा, तुमची जी प्रोसेस आहे ती बदला, स्ट्रॅटेजी करा. ब्लाइंडली अप्लाय करणं बंद करा. आणि जर एक डेली रुटीन तुमचा काय ते चेक करा. कुठलाही नोकरी असो, लिंक्डइन असो, कुठलाही जॉब प्रोफाईल आली, समजा जावा डेव्हलपर आहे, जावा डेव्हलपरमध्ये जॉब डिस्क्रिप्शन बघा, त्यांना हवं काय आहे, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांना स्प्रिंग बूट पाहिजे का, बॅकएंडसाठी त्यांना जावाची लँग्वेज पाहिजे, त्या रिलेटेड कुठले कुठले फीचर आहेत का, मग ते सेम फीचर आपल्या रिझ्यूममध्ये आहेत का. जर मॅच झालं तर तुमची प्रोफाईल शॉर्टलिस्ट होणार आहे. ॲक्च्युली काय सांगतोय ना, तुमचा रिझ्युमे खूप कमी 1 to 2% फक्त तो रिक्रुटरपर्यंत पोहोचत असतो. आणि त्यामध्ये जर तुम्ही समजा व्यवस्थित काम नाही केलं तर तो रिक्रुटरपर्यंत कधीच पोहोचणार नाही. तर ही गोष्ट सगळ्यात, कारण आता AI मशीन लर्निंग आलेलं आहे, तेच तुमचा रिझ्युमे हे करणार आहे, रिजेक्ट करणार आहे. सो रिक्रुटरपर्यंत जर तुमचा रिझ्युमे तुम्हाला पोहोचत असेल तर तुम्हाला स्ट्रॅटेजी आणि स्मार्ट वर्क करावं लागणार आहे. रँडमली अप्लाय, कुठलाही रिझ्यूम घेतलाय, कोणाचाही कॉपी पेस्ट केलाय, कुठला प्रोजेक्ट नाही त्यावरती, लाईव्ह काही हे नाहीये आणि आपण डायरेक्टली अप्लाय करतोय, असं ब्लाइंडली फॉलो करून चालणार नाही. मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही ब्लाइंडली जर अप्लाय केलं ना, अराउंड तुम्ही 50 to 100 जर ब्लाइंडली तुम्ही जर अप्लाय करत असाल ना, त्यातून तुम्हाला एखाद दुसरा चुकून मागून कॉल येईल. पण जर तुम्ही 4 ते 5च व्यवस्थित प्लॅन करून, जॉब डिस्क्रिप्शन बघून, कीवर्ड ॲड करून, रिझ्यूम तुमचा व्यवस्थित बघून जर तुम्ही अप्लाय करत असाल, अशी जर तुम्ही स्ट्रॅटेजी यूज करत असाल ना, तर तुम्हाला 5 ते 7 जॉब अप्लायमध्येच तुम्हाला कॉल यायची शक्यता आहे. नीट लक्ष देऊन ऐका आणि नीट तुमचा जो काही रिझ्यूम आहे तो पण नीट बघा. तुम्हाला जॉब का येत नाहीत हा तुम्ही एकदा विचार करा. तुम्ही थिंक करा, आपण कुठं चुकतोय. तुम्हाला जर कळलं ना आपण कुठं चुकतोय, तर तुम्हाला तिथं प्लॅन ऑफ ॲक्शन घेण्याला, म्हणजे तुम्हाला असं कळलं की आपण कुठं चुकतोय हेच आपल्याला कळत नाही, तर आपण प्लॅन ऑफ ॲक्शन काय घेणार, तर हा पण एक पॉईंट आहे. सो मी डेली सांगतो की तुम्ही डेली अप्लाय करा, पण किती अप्लाय करा, कुठं अप्लाय करा. विनाकारण 40-50 जॉब अप्लाय करणार, तास 2 तास घालण्यापेक्षा 15-20 मिनिटं प्रॉपर अप्लाय करा. तोच टाईम तुम्ही अपस्किलिंगला, चांगल्या मॉक इंटरव्ह्यूसाठी, कॉन्फिडन्सला, तुम्ही थोडंसं तुमचे जे काही प्रोफाईल आहे ते पॉलिश करण्यासाठी हा टाइम यूज करू शकता तुम्ही. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. ब्लाइंडनी अप्लाय करण्यापेक्षा 40-50 जॉब अप्लाय करू नका. प्लॅनिंग करा, स्ट्रॅटेजी करा आणि त्यानंतरच क्वांटिटीवरती फोकस करू नका, क्वालिटीवरती फोकस करा. सध्या क्वांटिटीला कुणीच भाव देत नाहीये. ओके. सो येस, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो पण मला कमेंटमध्ये सांगा. जॉबच्या रिलेटेड तुमचे काही डाऊट्स असतील ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंडला, ज्याला पण हा असं करतो किंवा जे सांगता की अरे नाही, नोकरीवरती 9च्या आधी आपल्याला अपडेट करायचा, म्हणजे मग आपल्याला जॉब भेटतो बरं का, लगेच होतं, त्या मित्राला पण हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. ओके. सो येस, थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.